Tell me about yourself. Good morning, sir. Yes. Thank you for the opportunity. I am Prathamesh Shevle. I am from Ahilya-Nagar. I am completed Bachelor of Computer Science in Pune University. I am passed out to 2025 in Premraj Sarda College. I am 20 years old. What are your strength and weakness? मराठीमध्ये बोलू शकतो Yes, sir. सर. माझी स्ट्रेंथ खूप आहे, पण असं कॉन्फिडेंटली बोलता येत नाही का, असं म्हणजे क्लिअर करता येत नाही. असं कोणती कन्सेप्ट असेल ना ती माझ्याकडं मला मस्त येत जरी असतं ना तरी असं प्रॅक्टिकली केल्याशिवाय क्लिअर नाही करता येत. Okay. And weakness विकनेसच. and strength. स्ट्रेंथ मला कोणतं जरी काम दिलं ना, एखादा डाटा वगैरे असेल ना, म्हणजे तुम्ही एखादं सॉफ्टवेअर वगैरे मला हँडलिंगला दिलं, कोणतं जरी असेल त्याच्यात डाटा वगैरे कसं आहे, तुम्ही केमध्ये कामाला होतं तेव्हा नाही का मला एक सॉफ्टवेअर दिलं नाही का, ते सगळं स्ट्रक्चर रेडी होतं त्यांचं. मी ते प्रॉपर काम केलं, इन आउट स्टॉक इन आउट. नंतर मी तिथं बिलिंग वगैरे करायचो, म्हणजे जो डाटा होता तो मला हँडल व्यवस्थित करता येतो प्रॉपर एकदम. टेक्निकल स्किल काय आहे का तुमच्याकडं? सर आता मध्ये मी आता कॉम्प्युटरचे क्लासेस केले इथं नाही का ओमकारला, तर मला बऱ्यापैकी त्यांनी माझ्या बेसिक गोष्टी क्लिअर नाही केल्या. तर आता मी नाही का गुरु कॉम्प्युटर्समध्ये बऱ्यापैकी वर्ड एक्सेल पासून तर सगळं नाही का प्रॉपर शिकू लागले, म्हणजे जेणेकरून येतं मला, पण आणखी त्यात बरं घालू लागले. ओके, म्हणजे तुम्ही त्याचं लर्निंगपेक्षा डीप लर्निंग वाढू लागले. ओके. तर तुम्हाला जॉबसाठी जे अप्लाय केलं तर कोणत्या पोझिशनला अप्लाय केलं तुम्ही? अकाउंटसाठी केलं, मॅनेजरसाठी केलं, एचआरसाठी केलं, किंवा टेक्निकल डिपार्टमेंटसाठी केलं, किंवा अकाउंट डिपार्टमेंटसाठी केलं? सर कसं आता मला मार्केटिंगचं पण नॉलेज आहे. ओके, मार्केटिंग डिपार्टमेंटसाठी मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये सुद्धा करू शकतो. आणि जेणेकरून जर मला डाटा एंट्रीचं जर काम भेटलं तर डेटा एंट्री मी प्रॉपर करू शकतो. जे आता मी पाहिजे हेल्थ करिअरमध्ये नाही का कस्टमरशी बोलायचं कसं वगैरे हे सगळं शिकून आलेलं आहे. त्यामुळं कसं मला कस्टमर हँडलिंग पण करता येतं एकदम व्यवस्थित, कस्टमरशी बोलायचं कसं, कस्टमर जोडायचे कसे हे पण करता येतं. जेणेकरून मी मार्केटिंगचं पण काम प्रॉपर करू शकतो, डेटा एंट्रीचं काम पण प्रॉपर करू शकतो. सपोज जर तुम्हाला एखादं व्हिज्युअलाइज करायचं असेल तर तुम्ही करू शकता का? रेडी आहात का? हो. ओके, पॉज करून हँडल करणार. ओके, आता हा माझा कस्टमर आहे समजा बजाज हेल्थ केअरचा. आता मी त्याला माझ्या पद्धतीने म्हणजे आता त्याशी रिलेटेडच हँडल करतो. तुम्हाला बजाजचे कस्टमर आहे, तुम्ही माझ्याकडं इन्शुरन्ससाठी किंवा माझ्याकडं तुमचं पेशंट ॲडमिट आहे, तो त्याच्या रिलेटेड बिल आहे ते तुम्हाला पे करता येत नाही, इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी एट अ टाइम पे करता येत नाही. मी तुम्हाला फाईल करून ती क्लेम करून देऊ शकतो. त्यानुसार मी तुमच्यासोबत बोलतो. सर नमस्कार. नमस्कार. मी बजाज हेल्थ केअरकडून प्रथमेश शेवले त्यांचा एक असिस्टंट म्हणून बोलतो. ओके. मला जेणेकरून डॉक्टरांकडून तुमची पेशंटची रिपोर्ट आला की तुमचं एट अ टाइम बिल आहे, तुम्हाला पे करता येत नाहीये, तुमच्या सर्जरी वगैरे सगळं झालेलं आहे, तुमचं आता किती नाही केलं तरी 1.5 लाख रुपये बिल आहे हॉस्पिटलचं, आता तुम्हाला ते एट टाइम भरता येत नाही. आपल्याकडे एक अशी सुविधा आहे जेणेकरून बजेटने काढलेली, आपल्यासाठीच काढलेली, ती इन्शुरन्स मधून तुम्हाला डिस्काउंट पण बसतो, आणखी थोडा 20% डिस्काउंट बसतो बिलावर, आणि तुम्हाला किती नाही केलं तरी ते EMI मध्ये कन्वर्ट करून तुम्हाला सोपं जाईल भरायला. जेणेकरून तुम्हाला फक्त 2% इंटरेस्ट लागणार आहे त्या अमाऊंटवर, जी रिड्यूस होणार आहे तिच्यावर. सर कसं आहे, तुम्हाला सगळं हे आमच्या हातातच आहे, तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लागेल मला, जेणेकरून तुमचा सिव्हिल स्कोर चांगला पाहिजे त्यानुसार तुम्हाला ते अमाऊंट आम्हाला प्रोव्हाइड करता येईल. आणि तुमच्या काउन्सिलरचा आम्हाला एखादा जवळचा नातेवाईकाचा नंबर वगैरे तो लागेल आणि पॅन कार्ड लागेल, ते फक्त व्हेरिफिकेशनसाठी लागेल. जेणेकरून तुम्ही हप्ते बाउन्स केले तर आम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधता येईल. असं करून सर तुम्ही तयार आहात का त्या लोनसाठी? मिनिमम किती सिबिल स्कोर रिक्वायर आहे याच्यासाठी? सर 720 प्लस पाहिजे सिबिल स्कोर. आणि माझं आता सध्या तरी 710 सिबिल स्कोर आहे. आणि त्याला सॅलरी स्लिप वगैरे काही लागते का? सॅलरी स्लिप लागेल. सॅलरी स्लिप अबाव 20,000 प्लस पाहिजे. ओके. जेणेकरून तुमचा बिझनेस जरी असला तरी आपण बिझनेस दाखवू तिथं. ओके. बिझनेस दाखवलं तरी तुमचं लोन देता येईल. आणि जर तुमचं बजाजचं कार्ड असेल तर त्यावर आणखी आपण प्रोव्हाइड पण करू शकतो त्याला. तर जसं तुम्ही म्हणले 2% इंटरेस्ट रेट, म्हणजे मला आता 1.5 लाख रुपये मला लोनची गरज आहे म्हणजे तिथे भरण्यासाठी, तर मला त्याचे किती EMI येतील किंवा किती? हे बघा, आता त्यावर सिबिल स्कोर डिपेंड करतो तुमचा. तुमच्या सिबिल स्कोर नुसार ते अमाऊंट आपल्याला हे होणार प्रोव्हाइड होणार. आता किती हप्ते येतात किती नाही ते
तुम्हाला दाखवावं लागेल मला पहिले ते, Process. जेणेकरून आपल्याकडे 12-18ची स्कीम असते, 12 मध्ये डिवाइड होतं नाही तर 18 मध्ये डिवाइड होतं. अच्छा. शक्यतो तुमचं 18 मध्ये झालं तर 18 मध्ये करू, जेणेकरून तुम्हाला भरायला सोपं जाईल. बरं. तुम्हाला प्रोसेसिंग फी वगैरे काही लागणार नाही, ते ऑटोमॅटिकली. आणि हा लोन कधीपर्यंत अप्रूव्ह होईल? तुम्ही जर आज दिलं मला तर आज आपल्या मेन बजेटच्या हेल्थ केअरच्या ऑफिसला जातं इन्फॉर्मेशन सगळी, ते सगळं क्लिअर होईल. ते मला संध्याकाळपर्यंत हे येतं, रिपोर्ट येतात त्याचे जर रिपोर्ट क्लिअर आले तर मी तुम्हाला डायरेक्ट उद्या प्रोव्हाइड करून टाकतो. थँक्यू सर. येस, सांगितलं की मी हे हँडल करू शकतो कस्टमरला, तर निश्चित तुमच्याकडे हे युनिक स्किल आहे, बरोबर, एक ऑथेंटिक स्किल आहे. बट सपोज हे सगळं काही तुम्हाला मॅनेज करताना कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये काम करावं लागेल असं तुम्हाला वाटतं, किंवा तुम्ही कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये काम करताय? सर बजेटची हेल्थ केअरची लिंक असते ना, डायरेक्ट त्यामध्येच आपल्याला कॅन्डिडेटचं लोन येतं नाही का, लोन ऍप्लिकेशन म्हणून तिथे येतं बजाजचं. शक्यतो जर त्याचं कार्ड असेल तर त्याच्या कार्डवरच आपल्याला हे करता येतं, त्याच्या मोबाईल ॲपमध्ये ते येतं, बजाज हेल्थ केअर म्हणून ॲप आहे, त्यावर सगळं डिटेल्समध्ये येतं. ओके, तुमचं क्वालिफिकेशन BSc झालंय का? BSc CS, BSc बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स. ओके, बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स. बट मग तुम्ही मार्केटिंग फील्डमध्ये का बरं? सर आता तो सपोज माझं कॉलेज मी बाहेरून करत होतो, त्यामुळे नाही का एक्सटर्नल कॉलेज. एक्सटर्नल कॉलेज केलं, बरं. त्यामुळं मी फक्त जॉब करण्यासाठी गेलो असंच बाहेर, तर मला काहीतरी नॉलेज घ्यायचं होतं, त्यामुळे मी मार्केटिंगचं नॉलेज घेतलं, परत इंडस्ट्रीयलचं पण नॉलेज घेतलं आणि कियाचं पण नॉलेज घेतलं. किया शोरूम मध्ये इन आउट स्टॉकचं इन आउट केलं, जेणेकरून तिथं अकाउंटचं नॉलेज आलं, इथं मार्केटिंग स्किलचं आलं आणि तिथं इंडस्ट्रीयल पण काम करून पाहिलं, म्हणजे सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. ओव्हरऑल तुम्ही तुमचा जो हा एक्सपिरियन्स तुम्ही क्रिएट करत आहात, तर हा एक्सपिरियन्स तुम्ही नेक्स्ट फ्युचरमध्ये बिझनेसकडं इन करताय का? येस सर, कारण सॅलरी किती नाही केलं तरी सॅलरी इथलं इन्क्लूड किती होणार आहे, 4,000 5,000. बरं. किती केलं तरी ते लोकांकडेच काम करावं लागेल आपल्याला. Yes. जेणेकरून असा विचार आहे की काहीतरी आपल्याला पण स्वतःच काहीतरी तयार करता आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपला पैसा आपल्याकडे ठेवता आला पाहिजे आणि आपल्या हाताखाली 2-3 किती पर्सन पाहिजे का आम्हाला, असं डोक्याने चालणार ते. ओके, जर आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीमध्ये एक कोर डिपार्टमेंटला ऑपॉर्च्युनिटी दिली तर तुम्ही कम्फर्टेबल आहात का? हो सर. निश्चित. ओके, सो थँक्यू. नाईस. थँक्यू सर. ओके, सो थँक्यू. थँक्यू सर. Yes.